आर्टिस्टिक किंवा क्रिएटिव्ह जी फील्ड आहे त्यामध्ये सर्वात मोठा जो आहे तो फिअर ऑफ अननोन. आपल्याला माहिती नसतं जेव्हा आपण ते करत असतो, की याचं काय होणार आहे? शंतनू सर, अशी कुठली गोष्ट आहे, की जी आठवली की तुम्ही इमोशनल होतात, तुम्ही डायरेक्ट डोळ्यात पाणी येतं तुमच्या? अशी एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजे नाशिककरांनी दिलेलं आजपर्यंतचं मला प्रेम. म्हणजे मी काहीच नव्हतो. झिरो टू हिरो मला नाशिकनी बनवलं, नाशिकच्या लोकांनी बनवलं, माझ्या फॉलोअर्सनी बनवलं आणि मला जेव्हा पण मी आठवतो, की माझे जेव्हा 50,000 फॉलोअर्स पूर्ण झाले होते, तर जेव्हा पण मी ते आठवतो, तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. कारण नाशिककरांनी मला आत्तापर्यंत इतका सपोर्ट दिला आहे. फक्त कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स आणि कॅमेरा या 3 गोष्टींवर असणारा मी, मला ओळख दिली नाशिकने, मला पेहचान दिली नाशिकने, मला प्रेम दिलं नाशिकने. लोकं आजही कुठेही भेटतात, तर तितक्याच आपुलकीने भेटतात, फोटो काढतात आणि बोलतात, की "सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात." आणि तो प्रत्येक मोमेंटला जेव्हा पण मला माझे फॉलोअर्स भेटतात, प्रत्येक मोमेंटला माझ्या डोळ्यात पाणी असतं. कारण मला जे काही दिलंय, ते फक्त नाशिककरांनी दिलंय. माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आज जे काही आहे, ते नाशिककरांनीच दिलेलं आहे आणि नाशिककरांचं जेव्हा-जेव्हा मी नाशिककरांचं प्रेम आठवतो, तेव्हा प्रत्येक वेळा माझ्या डोळ्यातून पाणीच येतं आणि आत्ताही मी थोडंसं इमोशनल झालोय, की बरोबर. जे नाशिकने मला आजपर्यंत दिलं आहे ना सर, ते मला कदाचित आयुष्यात मी इथून पुढे मोठाही झालो, तर मी हेच म्हणेल, की जे मला नाशिकने दिले ते कोणीच दिलेले नाही या आयुष्यात. मग या जर्नीमध्ये जसं फॉर एक्झाम्पल तुमचे ज्यावेळेस 100, 500 किंवा 1000 फॉलोवर होते, तर अशी एक मोमेंट कधी आली आहे का तुमच्या लाईफमध्ये, की बस बाबा आता नको किती करायचं मी, किती रील्स बनवायचे तरी माझे काही व्हिडिओज व्हायरल होतात, काही नाही होते. तर तुम्हाला असं इरिटेशन कधी झालं का, की बस आता नाही, आता सोडून द्यायचं मला? अ, ते आजही होतं सर. नमस्कार नाशिककर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फॉलोअर्स सगळ्यांनाच दिसतात. फॉलोअर्स सगळ्यांनाच दिसतात. पण सॅक्रिफाईस कोणाला दिसत नाही. लाइक्स सगळ्यांना दिसतात. पण स्लीपलेस नाईट्स कोणालाच दिसत नाही. नाशिकचे सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स जे तुम्हाला दिसतात, बट त्यांचा बॅकएंड आपल्याला माहीत नसतो. त्यांनी काय प्रवास केलेला आहे? तो प्रवास करत असताना त्यांनी कोणकोणत्या अडचणींना तोंड दिलेलं आहे? कोणकोणत्या अडचणी त्यांच्या समोर आलेल्या आहेत? या सगळ्या आपल्या क्वेशन्ससाठी आपण एक सीरीज स्टार्ट करतो आहे, क्रिएटर अनफिल्टर्ड. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये शंतनू बिरारी सर आलेले आहेत, जे नमस्कार नाशिकचे ओनर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कसा वाटला सर स्टुडिओमध्ये येऊन तुम्हाला? अतिशय उत्तम आणि वेल इक्विप्ड स्टुडिओ आहे. मस्त छान वाटतंय. ओके. तर शंतनू सर, तुमचे आज नमस्कार नाशिकचे 75,000 प्लस फॉलोअर्स आहेत. खूप सारे लोकं तुमच्या व्हिडिओजला लाईक करतात, तुम्हाला फॉलो करतात. बट तुमचं हे चॅनल स्टार्ट करण्यामागचं कारण काय होतं? तुमचं विजन काय होतं? आणि हे कसं स्टार्ट झालं तुमचं जर्नी? नमस्कार नाशिक हे चॅनल तर मी म्हणेल तर हे रिजेक्शननी सुरू झालंय. ओके. हो, म्हणजे रिजेक्शन, रिजेक्शन, रिजेक्शन आणि खूप सारे रिजेक्शन्स होते. मला ॲक्टर बनायचं होतं. मी खूप साऱ्या ऑडिशन्स दिल्या. मी फायनल राउंडमध्ये जाऊन रिजेक्ट झालो. त्यानंतर मी एज्युकेशन केलं आणि मास्टर्स केल्यानंतर मी रेडिओ जॉकीसाठी नाशिकच्या सर्व रेडिओ स्टेशनला, पुण्याच्या बहुतांश रेडिओ स्टेशनला इंटरव्ह्यूज दिले, ऑडिशन्स दिल्या. मी त्याच्यातही रिजेक्ट झालो. त्यानंतर मी न्यूज अँकरसाठी बऱ्याच ऑडिशन्स दिल्या. मी त्याच्यातही रिजेक्ट झालो. आणि मग रिजेक्शन, रिजेक्शन, रिजेक्शन बघून एक दिवस मी पुण्यात बसलेलो होतो आमच्या सोसायटीच्या खाली आणि असं वाटत होतं की काहीच योग्य जात नाही आणि काहीच योग्य जात नसताना मग आता काय करायचं? आणि समोर कोणताही रस्ता दिसत नव्हता, की इथून पुढे आता काय ब्लँक होतं पूर्ण, की मग नाही. जॉब करायचा. जॉब जॉब करायचा तर मग कोणत्या ह्याच्यात करायचा? म्हणजे मला एकतर ॲक्टर बनायचं होतं, रेडिओ जॉकी बनायचं होतं किंवा न्यूज अँकर बनायचं होतं. म्हणजे मला फ्रंटला काम करायचं होतं. मला स्क्रीनसमोर काम करायचं होतं. आणि मग खूप मी विचार केला आणि मग पुण्यात मी डिसिजन घेतला, की आपण नाशिकला परत जाऊयात. आणि तो डिसिजन माझ्यासाठी फार मतलब धाडसी निर्णय होता तो, की पुण्यात गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं, की आता पुण्यात गेलाय म्हणजे पुणे, मुंबई म्हणजे मुंबईत जाऊन काहीतरी करेल, दिल्लीत जाऊन काहीतरी करेल, मेट्रो सिटीज. मेट्रो सिटीजमध्ये जाऊन काहीतरी करेल आणि बडा आदमी बन जाऊंगा. असं म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं किंवा जे आपल्याला बघत असतात आपले मित्र, नातेवाईक, घरचे सगळ्यांचं असं हे असतं.
पण मग तिथून परत नाशिकमध्ये येणं हा फार धाडसी निर्णय होता आणि तो निर्णय मी त्या दिवशी घेतला, की नाशिकला जाऊयात आणि स्वतःचं काहीतरी करूयात. आणि तेव्हा त्या दिवशी असं ठरवलं होतं, की 6 महिने स्वतःला द्यायचे आणि इथे पण रिजेक्ट झालो, तर मग जॉब करायचा. ओके. आणि मग नाशिकमध्ये आलो आणि नमस्कार नाशिकची सुरुवात झाली. ओके. तर तुमची ज्यावेळेस सुरुवात झाली, ज्यावेळेस तुम्ही पहिला रील शूट केला, त्यावेळेस तुमची फिलिंग कशी होती? कसं तुम्हाला फील होत होतं? काय विचार करत होतात तुम्ही, की हा रीलचं कंटेंट तुम्ही कुठून म्हणजे काय विचार होते तुमचे त्या मोमेंटला? कंटेंट क्रिएशन मी ॲक्टिंग वगैरेमध्ये किंवा आर्टिस्टिक फील्डमध्ये असल्यामुळे मला तितकंसं अवघड गेलं नाही. पण मी जेव्हा माझी पहिली रील बनवली नमस्कार नाशिकची, तर मी ती सीरीज सुरू केली होती. सीरीज इन द सेन्स त्याचे 1-2च व्हिडिओ आहेत. पण मी "काय म्हणताय नाशिककर" अशा नावाने नाशिककरांना प्रश्न विचारले होते आणि रस्त्यावर जाऊन म्हणजे अशोक स्तंभवर जाऊन मी प्रश्न विचारले होते, की नाशिकची मिसळ चांगली, की कोल्हापूरची चांगली, की पुण्याची चांगली? असे प्रश्न विचारून मी त्यांचे बाईट्स घेतले होते. आणि मला सांगायला आवडेल, की 0 फॉलोअर्स, 0 फॉलोइंग असताना देखील माझ्या पहिल्या रीललाच 12,000 व्ह्यूज गेले होते. गुडनेस. आणि ते माझ्यासाठी फार असं मोटिव्हेट करणारं होतं, की अरे आपण काहीतरी चांगलं बनवलंय. हं, हं, हं. मग तिथून तुम्हाला अजून कॉन्फिडन्स आला असेल अँड हां, तिथून कॉन्फिडन्स आला आणि आज 2.5 वर्ष झाले अनस्टॉपेबल आपलं नमस्कार नाशिक आहे. बट मग ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलं या फील्डमध्ये तुम्ही एंटर केलं आणि पहिला व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला. तर त्या मोमेंटला तुमच्या घरच्यांचं काय दृष्टिकोन होता तुमच्याकडे बघण्याचा? म्हणजे घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं, की "काय रे बाबा काय चाललंय तुझं? काय नवीन धंदे सुरू केले तू हे?" असे काही? ॲक्चुअली मी पुण्यावरून जेव्हा आलो ना, तेव्हाच मी माझ्या घरच्यांशी बोललो होतो, की मला 6 महिने द्या. 6 महिन्यात जर मी स्वतःला स्वतः काहीतरी करू शकलो, तर मी नाशिकमध्ये थांबेल. अदरवाईज मी मीडियामध्ये मुंबईमध्ये जॉब करेल. आणि मग तसं तर त्यांना आधीपासून माहिती होतं, की मी आर्टिस्टिक फील्डमध्येच काहीतरी करेल. कारण मी के-टी-एच-एम कॉलेजमध्ये असताना देखील डिबेट कॉम्पिटिशन्स नॅशनल लेव्हलच्या, डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या जिंकलो पण हे केलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी माझ्या त्यावेळी चालू होत्या. ऑडिशन्स चालू होत्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना एवढं तर माहिती होतं, की हा यामध्येच काहीतरी करेल. हं. मग मी 6 महिने मागितल्यानंतर त्यांचंही असं झालं, की ठीक आहे, तू 6 महिने घे आणि त्यात जर तू काही केलं, तर तुला आवडेल ते कर. आणि मग तिथून काय फील्डचं म्हणण्यापेक्षा त्यांनी माझ्यावर थोडासा विश्वास दाखवला बरोबर. आणि माझा स्वतःवर देखील विश्वास होता. त्याच्यामुळे मग आज जे काही आहे ते आहे. क्या बात है! मग या जर्नीमध्ये जसं फॉर एक्झाम्पल तुमचे ज्यावेळेस 100, 500 किंवा 1000 फॉलोवर होते, तर अशी एक मोमेंट कधी आली आहे का तुमच्या लाईफमध्ये, की बस बाबा आता नको किती करायचं मी किती रील्स बनवायचे तरी माझे काही व्हिडिओज व्हायरल होतात, काही नाही होते. तर तुम्हाला असं इरिटेशन कधी झालं का, की बस आता नाही आता सोडून द्यायचं मला हे? अ, ते आजही होतं सर. ॲक्चुअली ही जी फील्ड आहे आर्टिस्टिक किंवा क्रिएटिव्ह जी फील्ड आहे ती त्यामध्ये सर्वात मोठा जो आहे तो फिअर ऑफ अननोन. आपल्याला माहिती नसतं जेव्हा आपण ते करत असतो, की याचं काय होणार आहे? म्हणजे पॉझिटिव्ह होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, कसं होणार, काय होणार? हे काहीच माहिती नसतं. आणि जेव्हा मी सुरू केलं तर तुम्हाला सांगतो पहिले 6 महिने तर माझे प्रचंड हेक्टिक होते. प्रचंड माझ्या ओव्हर थिंकिंग चालू असायची, की मी करतोय पण होणार काय? कसं होणार? काय होणार? कोणीच ओळखत नव्हतं. ग्राउंडवर जाऊन काम करत होतो. नाशिकमध्ये फिरत होतो, भेटत होतो लोकांना, रील्स बनवत होतो. या सर्व गोष्टी करत असताना मनात कुठेतरी असं ही गोष्ट होतीच, की नाही झालं तर काय? किंवा कसं करायचं? कसं करणार? आणि कंटिन्यू डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा सामना करणं, त्यात अडचणी आल्या तर मग त्या अडचणींचा सामना करणं आणि कोणत्याही प्रकारचं साधन नाही, काही नाही. जे आहे त्यामध्ये गोष्टी करणं. तर मग ही जी भीती आहे ना, ही कंटिन्यू होती. पण जेव्हा पण मला असं वाटलं तेव्हा मीच माझ्या लाईन्स लिहिल्या आहे, की "घायल हूँ गिरा नहीं, मरीज हूँ अभी मरा नहीं, कि इरादों के शहर में हौसला बड़ा है, मैं पंछी हूँ आसमान मेरा है, आसमान मेरा है." अशा लाईन्स लिहून किंवा अशा लाईन्सनी मी मोटिव्हेट झालो आणि मग मी कंटिन्यूअस म्हणजे आज मला ज्या दिवशीपासून मी सुरू केलं, त्या दिवशीपासून आजपर्यंत मी कधीच सुट्टी घेतलेली नाहीये. मी कंटिन्यू काम करतोय. माझं काम वाढतच जातंय आणि जितकं माझं काम वाढतंय तितकं मी जास्त काम करतोय. म्हणजे अक्षरशः मी मला सुट्टी माहिती नाहीये आणि कंटिन्यूअस कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतो, की मी जितके दिवस काम केलंय, माझे 99.99% ॲक्युरसी आहे, कन्सिस्टन्सी आहे. तेवढ्या रील जेवढ्या दिवसापासून मी काम करतोय, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त रील तुम्हाला माझ्या पेजवर दिसतील. तर कन्सिस्टन्सी जी आहे, हं, हं. ती माझी तेव्हापासून आहे आणि मी दुसरं काहीच करत नाही. मी जेव्हा
मी झिरो होतो म्हणजे आता पण मी काय एवढा नाही आहे. पण मी जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, माझे 0 फॉलोअर्स होते, तेव्हा पण मी फक्त हेच करत होतो. माझा फोकस फक्त नमस्कार नाशिक हेच होतं आणि आत्ताही माझा फोकस फक्त नमस्कार नाशिक हेच आहे. नाशिकच्या बिझनेस ओनर्स जे आहे, त्यांच्याबद्दल तुमची थॉट प्रोसेस कशी आहे? नाशिकचे बिझनेस ओनर्स जर तुम्ही म्हणाल तर काही वर्षांपूर्वी रील्सचं एवढं नव्हतं. अजून पण लोकांना डाऊट आहे, की जसं आम्हाला प्रश्न येतात, की रील्स केल्यावर होईल का? हं. काय होईल? फार डाउट्स आहे. पण मला असं वाटतं, की रील्सनी किंवा इन्फ्लुएन्सरनी, कंटेंट क्रिएटर्सनी नाशिकच्या इंडस्ट्रीला जो रन अप दिलाय, रनवे दिलाय. तर त्यामुळे खूप सारे बिझनेसेस जे आहे ते ऑनलाईन आले आणि ऑनलाईन आल्यामुळे खूप सारे बिझनेसेस वाढले. खूप सारे बिझनेसेस क्रिएट झाले, व्हायरल झाले आणि फक्त नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात नाशिकच्या रील्स व्हायरल झाल्या. आणि आत्ता पण तुम्ही जर बघितलं तर बाहेरून लोकं येतात आणि त्या स्पॉटला व्हिजिट करतात आणि त्यांना जाऊन म्हणतात, की तुमची रील बघितली होती. हं, हं. तर मला असं वाटतं, की अजून नाशिक आता वाढणार आहे. कुंभनगरी आहे, आता कुंभमेळा येणार आहे, वाढणार आहे. तर प्रत्येक बिझनेस हा ऑनलाईन झाला पाहिजे, डिजिटल झाला पाहिजे. म्हणजे मी नमस्कार नाशिक जेव्हा सुरू केलं होतं, तेव्हा मोस्टली फूड ब्लॉग्स होते. सर्वजण फूड ब्लॉग्सवर जास्तीत जास्त फोकस करत होते. पण मग मला असं वाटत होतं, की प्रत्येक बिझनेस हा डिजिटल झाला पाहिजे. म्हणजे फक्त फूड नाही तर फॅशन, रिअल इस्टेट, लाईफस्टाईल ही तितकंसं नव्हतं. नव्हतं असं आपण नाही म्हणू शकत, पण तितकंसं नव्हतं. मग मी करताना मी प्रत्येक फील्डमध्ये घुसलो, प्रत्येक फील्डमध्ये व्हिडिओज बनवले आणि मग तिथून प्रत्येक बिझनेसला कॉन्फिडन्स आला, की हे पण बूस्ट होऊ शकतं. तर मला असंच सांगायचं आहे, की तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन घेऊन जाणं ही काळाची गरज आहे बरोबर. आणि प्रत्येकाने ऑनलाईन नेलं पाहिजे आणि प्रत्येकाने ऑनलाईन व्यवसाय करून आपला सेल वाढवला पाहिजे, बिझनेस वाढवला पाहिजे. शंतनू सर, अशी कुठली गोष्ट आहे, की जी आठवली की तुम्ही इमोशनल होतात, तुम्ही डायरेक्ट डोळ्यात पाणी येतं तुमच्या? अशी एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजे नाशिककरांनी दिलेलं आजपर्यंतचं मला प्रेम. म्हणजे मी काहीच नव्हतो. झिरो टू हिरो मला नाशिकनी बनवलं, नाशिकच्या लोकांनी बनवलं, माझ्या फॉलोअर्सनी बनवलं आणि मला जेव्हा पण मी आठवतो, की माझे जेव्हा 50,000 फॉलोअर्स पूर्ण झाले होते. तर जेव्हा पण मी ते आठवतो, तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. कारण नाशिककरांनी मला आत्तापर्यंत इतका सपोर्ट दिलाय. फक्त कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स आणि कॅमेरा या 3 गोष्टींवर असणारा मी, मला ओळख दिली नाशिकने, मला पेहचान दिली नाशिकने, मला प्रेम दिलं नाशिकने. लोकं आजही कुठेही भेटतात, तर तितक्याच आपुलकीने भेटतात, फोटो काढतात आणि बोलतात, की "सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात." आणि तो प्रत्येक मोमेंटला जेव्हा पण मला माझे फॉलोअर्स भेटतात, प्रत्येक मोमेंटला माझ्या डोळ्यात पाणी असतं. कारण मला जे काही दिलंय, ते फक्त नाशिककरांनी दिलंय. माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आज जे काही आहे, ते नाशिककरांनीच दिलेलं आहे आणि नाशिककरांचं जेव्हा-जेव्हा मी नाशिककरांचं प्रेम आठवतो, तेव्हा प्रत्येक वेळा माझ्या डोळ्यातून पाणीच येतं आणि आत्ताही मी थोडंसं इमोशनल हं, झालोय, की बरोबर. जे नाशिकने मला आजपर्यंत दिलंय ना सर, ते मला कदाचित आयुष्यात मी इथून पुढे मोठाही झालो, तर मी हेच म्हणेल, की जे मला नाशिकने दिले ते कोणीच दिलेलं नाही या आयुष्यात. बरोबर आहे सर. नाशिककर आहेतच प्रेमळ मुळात. प्रत्येक नाशिककर हा नाशिकवर जितकं प्रेम करतो, तेवढंच प्रेम जो नाशिकवर करतो त्याच्यावरही करतात. खरंय, खरंय. अगदी खरंय. तसंच म्हणजे ही जी मोमेंटम आहे सर, अशी कुठली मोमेंट आहे तुमच्या लाईफमध्ये, की तुमचं लाईफ चेंज झालं? लाईफ चेंज झालं म्हणजे सर प्रत्येकाच्या आयुष्यात ना काहीतरी संधी येते, अपॉर्च्युनिटी येते आणि ती ग्रॅब करायची असते. जेव्हा मी पुण्यावरून नाशिकला आलो, तेव्हा अशीच माझ्याकडे एक संधी आली, की माझ्या एका नाशिकच्या फॅक्टरीमध्ये मला शूट करायचा जी संधी आहे ती मिळाली आणि ती संधी मी ग्रॅब केली सर. तुम्हाला विश्वास नाही बसणार आणि कोणाला माहितीही नाहीये. तर सर पहाटे 4 वाजता मी त्या फॅक्टरीमध्ये जायचो आणि रात्री 8 वाजता मी त्या फॅक्टरीमधून बाहेर निघायचो. सर मी हे 1 नाही, 2 नाही, तर मी तब्बल 22 दिवस सतत मी त्या फॅक्टरीमध्ये जात होतो आणि रोज व्हिडिओ काढत होतो. अक्षरशः त्या फॅक्टरीमध्ये बॉयलर्स होते. खूप काही म्हणजे मी तिथे शिकलो आणि 22 दिवसात मी जवळपास 120 व्हिडिओ त्या फॅक्टरीमधून काढले आणि तिथून मला कळलं, की मी करू शकतो. माझी कॅपॅबिलिटीज मला कळल्या. मी त्या संधीचं सोनं केलं आणि तिथून मग माझा पुढचा जो प्रवास आहे, तो सुरू झाला. बट सर, ह्या ज्या कॅपॅबिलिटीज तुम्ही ओळखल्यात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक रोल मॉडेल असतो. जिथून आपल्याला आपली कॅपॅबिलिटी आणि कॅपॅसिटी वाढते. तर असा रोल मॉडेल कोण आहे तुमच्या लाईफमध्ये? सर माझ्या बाबतीत तो रोल मॉडेल श्रीकृष्ण आणि भगवद्गीता आहे, असं मी म्हणेल. कारण मी
फार मी 16 वर्षाचा असतानाच मी भगवद्गीता वाचून त्याचा अर्थ पण समजून घेतलेला होता 16-17 वर्षाचा असताना. तर तो टच माझ्यात होता. मला प्रचंड श्रीकृष्णांपासून मी मोटिव्हेशन घेतलेलं आहे आयुष्यात, की हारायचं नाही, करायचं आहे आणि कुठे-कुठे, कशा-कशा पद्धतीने गोष्टी करता येतील. तर माझ्या आयुष्यात तो रोल मॉडेल हा श्रीकृष्ण असेल. कारण सर तुम्ही जे लोकं मला आधीपासून ओळखतात, शाळेपासून ओळखतात, कॉलेजपासून ओळखतात, त्यांना विचारलं तर सर माझ्याकडे पर्सनॅलिटी पण नव्हती. माझ्याकडे फक्त एक गोष्ट होती ती म्हणजे कॉन्फिडन्स आणि तो कॉन्फिडन्स मला श्रीमद भगवद्गीतेतून मिळाला होता. आणि फक्त सर कॉन्फिडन्स, कॅमेरा आणि कन्सिस्टन्सी या तिन्ही गोष्टी मी तिथून घेतल्या आणि आत्ता मी जो काही प्रवास आहे माझा तो मी करतोय. बरोबर आहे सर. तुम्ही जे म्हणतायत, की तुमचं प्रेरणास्थान श्रीकृष्ण आहेत. तर त्याच भगवद्गीतेतनं जे तुम्ही शिकला आहात आत्तापर्यंत, त्याला अनुसरून तुम्हाला काय वाटतं, की तुमचं जे चॅनल आहे नमस्कार नाशिक, ते पुढच्या 5 वर्षात तुम्ही कुठे बघणार? पुढच्या 5 वर्षात नमस्कार नाशिक खूप एक्सपांड होणार आहे आणि खूप व्हिजन्स आहे आपले. खूप सारे फॉलोअर्स पण वाढवायचे आहे. खूप साऱ्या बिझनेसला त्यांचा फायदा करून द्यायचा आहे बिझनेसमॅनचा. खूप साऱ्या नाशिककरांना चांगल्या-चांगल्या गोष्टी एक्सप्लोर करून द्यायच्या आहे. चांगले-चांगले प्रॉडक्ट्स, चांगलं-चांगलं फूड नाशिककरांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते जाऊन आपल्याला नॅशनल लेव्हलला पण आता जायचं आहे. नमस्कार नाशिकचंच पुढचं व्हर्जन आता लवकरच येतंय. जे आपण महाराष्ट्र देश आणि देशाबाहेर पण जाणार आहोत. तर नमस्कार नाशिकचं अर्बन स्टुडिओच्या माध्यमातून मी आज घोषणा करतो, की नमस्कार नाशिकचंच नॅशनल जे व्हर्जन आहे राम राम महाराष्ट्र, तर हे चॅनल लवकरच नाशिककरांच्या भेटीला येणार आहे आणि या चॅनलसोबत खूप साऱ्या गोष्टी पण जोडलेल्या आहेत. त्या लवकरच आम्ही रिव्हील करू. क्या बात है सर! तुम्ही तर ही आम्हाला शॉकिंग आणि गुड न्यूज पण दिली आहे, की राम राम महाराष्ट्र. महाराष्ट्र. नाव कुठून सुचलं सर तुम्हाला हे? सर जर तुम्ही बघाल माझ्या ह्या पेजचं पण जे नाव आहे नमस्कार नमस्कार नाशिकचं, नाशिक. तर मी ईझी नाव बघतो जे प्रत्येकाच्या लक्षात राहील. नमस्कार नाशिक हे नाव सगळ्यांच्या आता लक्षात आहे. कारण ते इतकं सोपं आहे, सहज आहे. तसंच हं, राम-राम महाराष्ट्र. आपण सर्वजण राम-राम म्हणतो. हं. आपला देश, आपलं राज्य महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे हे सोपं जे आहे नाव हे मी घेतो, की प्रत्येकाच्या मनामनात राम-राम महाराष्ट्र हे नाव आपल्याला न्यायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला मराठी अस्मिता जी आहे ती जागृत करायची आहे. क्या बात है! तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता कांताराचा. त्या व्हिडिओचा काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? त्या रीलचा? ती रील फार व्हायरल झाली होती आणि त्या कॉन्सेप्टचे खूप जणांनी कौतुक केलं. मला महाराष्ट्रभरातून त्याचे फोन आले होते, मेसेज आले होते आणि लोक म्हणायचे, की "गूजबम्प्स आले भावा भावा, खूप छान रील बनवली." लिटरली मी ज्यावेळेस तो व्हिडिओ बघितला पहिल्यांदा मलाही बम्प्स आले होते. नाही, त्या रील मागचं तुम्हाला सांगू का? म्हणजे मी माझी कोणतीच रील ही स्क्रिप्टेड नसते. म्हणजे मी डायरेक्ट ऑन स्पॉट बनवतो आणि ती रीलसुद्धा आम्ही फक्त 2 तासामध्ये, दीड तासामध्ये आम्ही शूट केली होती आणि त्याच्यात जेवढे डायलॉग्स आहे सगळे ऑन स्पॉट ठरलेले डायलॉग्स आहे आणि तिथं तुम्हाला सांगतो अक्षरशः 8 ते 9 काटे माझ्या पायात घुसले होते. कारण मी हं, दैवाचा रोल त्यामध्ये करत होतो आणि चप्पल आपण घालू नव्हतो शकत त्याच्यामध्ये. हं, तर हं. विदाऊट चप्पलच्या तपोवनामध्ये मी उड्या मारत होतो, पळत होतो जोरजोरात. तर अक्षरशः 9 ते 10 काटे आम्ही काढले होते. 2 दिवस माझे पाय सुजलेले होते. पण ती इतकी इम्पॅक्टफुल झाली, की खूप लोकांनी महाराष्ट्रातून तिला सपोर्ट केला आणि खूप साऱ्या इन्फ्लुएन्सरनी पण माझं त्याचं कौतुक केलं होतं. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. तर ब्लॉगिंग करत असताना काही एम्बॅरसिंग सिच्युएशन्स किंवा फनी मोमेंट्स येत असतील ना तुमच्यासमोर? सर आता तसं सांगायचं झालं तर रोजच एम्बॅरेसिंग मोमेंट्स आहे आणि रोजच फनी मोमेंट्स आहे. रोजच काही ना काही होत असतं. एम्बॅरसमेंटचं म्हणेल तर मी असं सांगेल, की जेव्हा मी सुरुवातीला जायचो, तेव्हा मी जसं तुम्हाला बोललो मी स्क्रिप्ट कोणताही करत नाही. तर लोकांना प्रश्न पडायचा, की हा करतो काय? म्हणजे शूट्स व्हिडिओ काढतोय, काय करतोय? किंवा लोक असं बघायचे, की अरे हा जाऊ द्या करत असेल काहीतरी. मग तिथं पण थोडंसं कधीतरी एम्बॅरस व्हायचं, की अरे यांना समजतच नाही आपण काय करतोय. आणि आता जर म्हणाल तर आता असं एम्बॅरसमेंट होतं, की जास्त रिस्पेक्ट देतात. "सर बसा, सर काही आणू का? सर मागवू का काही?" हं, अ, तर जे सर म्हणतात ना, ते पण मला एम्बॅरन्स होतं. कारण मी तोच आहे आणि आत्ता पण मी तोच आहे. म्हणजे मला असं विशेष माझ्यात काही बदल वाटत नाही. पण मग जो स्वीट एम्बॅरसमेंट जी म्हणता, ती आहे. आणि फनीचं म्हणाल तर फनी सर तुम्ही आमच्यासोबत शूटला आले तर तुम्ही कंटिन्यू हसत राहाल. म्हणजे बरेच ब्लूपर्स येतात, रिटेक्स येतात. जसं आम्ही डाळ-बाटीला बाळदाटी म्हटलं होतं एकदा. म्हणजे असे भरपूर आहेत. म्हणजे एकदा आम्ही एका एजन्सीचं शूट करत होतो. म्हणजे विंडो डिस्प्ले सेंटरचं. तिथे विंडो उघडल्यानंतर ती जी उघडली ती माझ्या हाताला लागली. आणि मग त्याचे शॉट्स बघाल तर तुम्ही प्रचंड हसाल, प्रचंड मजा येते शूटला आम्हाला.
तसंच मागे एक इव्हेंट झाला होता फूड ब्लॉगर्सचा. काय नाव होतं त्याचं? तुम्ही इंडियाज बिगेस्ट फूडीबद्दल बोल हां, इंडियाज बिगेस्ट फूडी. तर तुम्ही तिथे पार्टिसिपेट केलं होतं आय हां, थिंक. जिओ हॉटस्टारला हा शो आहे. आता पण तुम्ही बघू शकतात. इंडियाज बिगेस्ट फूड जिथे आमचं नाशिकमधून काही जणांचं सिलेक्शन झालं होतं. इंडियाज टॉप 100 मध्ये म्हणजे भारतातील त्यांनी 100 लोकं निवडले होते. ओके. त्यामध्ये नाशिकमधून मी पण गेलो होतो त्या शोमध्ये. क्या बात है! क्या बात है! तिथे तिथला काय एक्सपिरियन्स मग? तिथेही फार मजा आलेली सर. तो खाण्याचा शो होता त्याच्यामुळे आम्ही जास्त काही राउंड टिकू शकलो नाही. कारण माझ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही मी खूप खात असेल. पण मजा आलेली सर. हा एक्सपिरियन्स होता. शूट कसं असतं आणि कशा पद्धतीने बाहेरचे ब्लॉगर्स काय करतायत. मुंबई, पुणे, दिल्ली म्हणजे पूर्ण इंडियातून तिथे ब्लॉगर आले होते आणि बाहेरचे ब्लॉगर कशा पद्धतीने वर्क करताय. कल्चरचं आदान-प्रदान झालं. ब्लॉगिंग कल्चरचं आदान-प्रदान त्यामध्ये झालं. ओके. आपलं आता ब्लॉगिंग कल्चरबद्दलच विषय निघालाय तर एक क्वेशन होता त्या संदर्भात पण, की नाशिकचं ब्लॉगिंग कल्चर कसं चाललंय सध्या? काय वाटतं तुम्हाला? सर तुम्ही जर बघाल ना, तर नाशिकचं ब्लॉगिंग कल्चर हे ज्यांनी सुरू केलं, ज्या पद्धतीने आलं मागच्या 5-6 वर्षांमध्ये, ज्या पद्धतीने ते पुढे जातंय, तर हे अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी इंडियाज बिगेस्ट फूडला जेव्हा गेलो होतो, तेव्हा आम्ही नाशिकच्या जेव्हा प्रोफाइल्स दाखवल्या मुंबई, पुणे, दिल्लीच्या लोकांना, तर त्यांनी प्रचंड कौतुक केलं, की "अरे, कशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवताय? नाशिकचे लोकं तुम्हाला किती सपोर्ट करताय, किती त्याला व्ह्यूज येताय." त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी, स्क्रिप्टिंग ह्या सर्व गोष्टींवर त्यांनी खूप भर दिला. आणि खूप त्यांनी कौतुक केलं, की यार म्हणजे नेक्स्ट लेव्हल आहे या सर्व गोष्टी. आणि जे म्हणाल तुम्ही नवीन आता काही लोकं करतायत, सुरू करतायत, तर मी त्यांना एवढं सजेशन देईल, की तुम्ही जे पण करताय ते क्रिएटिव्हली करा. एक कॉन्सेप्ट्स घेऊन करा, चांगलं करा. जेणेकरून आपल्याला असं म्हणायला म्हणजे जे मुंबई, पुण्याचे लोकं म्हणत होते, की नाशिकचं ब्लॉगिंग खूप भारी आहे. तर काही दिवसांनी असं नको म्हणायला, की नाशिकचं काही पण व्हिडिओ येत आहे, कसेही येत आहे. तर जे नवीन करतात त्यांना मी हेच सांगेल, की चांगल्या मॉडरेट पद्धतीने करा. जे लोकं नवीन करतायत, चांगले आपली आध्यात्मिक शहर नाशिक आहे, सांस्कृतिक शहर नाशिक आहे. बरोबर. तर त्याला त्या पद्धतीने प्रेझेंट करा. ना की म्हणजे तुम्ही जर बघाल तर आपल्याला काही व्हिडिओ दिसतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला बघून असं वाटतं, की नाही यार हे नाही नाशिकमध्ये नाशिकचं कल्चर व्हायला हवं. नाहीये. हे नाशिकचं कल्चर नाहीये. बरोबर, बरोबर. हे नाशिकचं पण कल्चर नाही आणि नाशिकचं ब्लॉगिंग कल्चर पण नाहीये. तर याचा कुठेतरी चांगले-चांगले ब्लॉगर्स नाशिकमध्ये आले पाहिजे. आम्हाला पण वाटतं, की चांगले-चांगले ब्लॉगर्स, नवीन लोकं तयार झाले पाहिजे. नवीन ब्लॉगर्स आले पाहिजे. पण ते तितकेच क्रिएटिव्ह, तितकेच त्यांच्या कॉन्सेप्टनुसार बनवणारे पाहिजे. ना की काहीतरी व्ह्यूजसाठी बनवताय, काहीतरी विचित्र बनवताय. तर असं नाही झालं पाहिजे. मला असं वाटतं नाशिकचं ब्लॉगिंग कल्चर हे टिकलं पाहिजे आणि जे बाकीच्या मुंबई, पुण्याच्या लोकांनी कौतुक केलं होतं, तर हे कौतुक द्विगुणित झालं पाहिजे आणि अख्ख्या भारताचं लक्ष नाशिकच्या ब्लॉगिंग कल्चरवर आलं पाहिजे. आता कुंभमेळा पण येतोय. क्या तर काय बनवताय हे लोकं असं झालं पाहिजे, असं मला वाटतं. एक्झॅक्टली. म्हणजे जशी नाशिकची मिसळ फेमस आहे तसे नाशिकचे ब्लॉगर पण फेमस आहे. जगभर. नाशिकचे मिसळ जर म्हणाल तर नाशिकचीच मिसळ फेमस आहे. नाशिकची मिसळ फेमस नाहीये, तर फक्त नाशिकचीच मिसळ फेमस आहे. हं. म्हणजे मी पुण्याला मिसळ खाल्ली आहे, कोल्हापूरला मिसळ खाल्ली आहे. पण जी मिसळ, जी मजा, जी नाशिकची मिसळ खाण्यात येते कशातच नाहीये. कशातच नाही. जो तो प्रत्येक नाशिककर प्राउड करतो आणि या गोष्टीवर. प्राउड म्हणजे सर जो फील नाशिकच्या मिसळ खाण्यात आहे, तो कशातच नाहीये. म्हणजे मी अभिमानाने सांगतो, मी मानाने सांगतो, की नाशिकची मिसळ ही जगातली सगळ्यात चांगली मिसळ आहे आणि यात कोणताही वाद नाही, कोणतीच शंका नाही आणि कोणी वाद करायला आलं, तर त्यांना नाशिकची मिसळ खाऊ खाऊ घाला. ते घालायची. स्वतः म्हणतील, की नाशिकची मिसळ जगात सगळ्यात भारी भारी. आहे. बरोबर. तर शंतनू सर, आजचा जो आपला पॉडकास्टचा अजेंडा आहे, मेन अजेंडा, की इन्फ्लुएन्सर लाईफ आपल्याला रीलमध्ये ग्लॅमरस दिसते. बट ॲक्चुअल बॅकएंडला काय स्ट्रगल असतं प्रत्येक इन्फ्लुएन्सरला? स्ट्रगल म्हणाल तर कंटेंट क्रिएशन ही दिसते तेवढी सोपी गोष्ट नाहीये सर. म्हणजे गेलं, व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला याला कंटेंट क्रिएशन म्हणत नाही. त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप सारी रिसर्च असते. काय केल्याने रील व्हायरल होईल, काय केल्याने रील चांगली चालेल, कशा पद्धतीने चांगला कंटेंट क्रिएट करता येईल. एवढंच नाही तर शूटनंतर त्या पेजचं एनालिसिस असेल, अल्गोरिदमचं एनालिसिस असेल, की व्ह्यूज का जात नाहीये, जातायत तर का जातायत, मग किती वाजता पोस्ट करायच्या, काय करायच्या. या सर्वांमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. जसं सुरुवातीला मी स्वतः शूट करायचो, स्वतःच एडिट करायचो, स्वतःच पोस्ट करायचो. आज पण मला माझ्या टीमला पूर्ण गाईडन्स करावा लागतो, की आपल्याला असा कंटेंट हवा आहे, आपल्याला अशा पद्धतीने ह्या गोष्टी हव्या आहे. मग त्या टीमकडून माझ्याकडे येतात. मग त्याच्यात टेक्स्ट काय ॲड करायचे, कशा पद्धतीचा टेक्स्ट त्याच्यात असणार आहे, कशा पद्धतीने ती रीलचा फ्लो असणार आहे. मग तो पोस्ट किती वाजता करायचा. मग तो पोस्ट केल्यानंतर आम्ही झोपतो खरं म्हणायला गेलं तर आम्हाला असं निवांतपणा वाटतो. रिलॅक्स. तर या सर्वांमध्ये
म्हणजे आमचं रात्र-रात्रपर्यंत जागणं असेल, उद्याचा शेड्यूल लावणं असेल, कशा पद्धतीने आम्ही काम करतो. तर जेवढं ग्लॅमरस दिसतं, तेवढंच त्याच्यामागे आमची मेहनत असते. तेवढंच आम्ही दिवसभर त्याच्यामागे लावलेला जो दिवस असतो, केलेली मेहनत असते, ती असते. आणि म्हणूनच नाशिकचे जे बिझनेस ओनर्स आहेत, ते तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणूनच तुमचा बराचसा कंटेंट व्हायरल होतो. तर अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये शंतनू सर तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अ, असंच अजून काही तुमचे मेसेज असतील, तुमच्या फॉलोवर्सला काही मेसेज द्यायचा असेल, तर प्लीज तुम्ही द्या त्यांना. फॉलोअर्सला मी एवढाच मेसेज देईल, की आजपर्यंत जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवलं, जे माझ्या फॉलोअर्सनी माझ्यावर प्रेम दाखवलं, त्याच्यामुळेच आज मी इथे बसलेलो आहे. असंच प्रेम तुम्ही यापुढेही दाखवत राहा. यापुढेही मी तुमच्यासाठी चांगले-चांगले व्हिडिओ, चांगलं-चांगलं कंटेंट घेऊन येईल आणि तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल, असं काहीतरी काम माझ्याकडनं नक्कीच होईल. धन्यवाद. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल, तर आमच्या स्टुडिओला नक्की भेट द्या. आमच्या स्टुडिओ पेजला फॉलो करा. असंच आपण नाशिकचे जेवढे पण इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांना एक-एक करून इन्व्हाईट करणार आहे आणि त्यांचा जर्नी जाणून घेणार आहे. तुम्हालाही त्यांचा जर्नी जाणून घ्यायचा असेल, तर पेजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.